नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. तळ्यामध्ये सूर मारल्यानंतर डोक्याला जबरदस्त जखम होऊन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना खेड तालुक्यात नायफड या ठिकाणी आज मंगळवारी दिनांक 20 ऑगस्ट रोजी घडली आहे. राजेश रामदास वरघट वय वर्ष 35, सध्या राहणार शिरोली, तालुका खेड, मूळ राहणार अमरावती असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. राजेश वरघट व त्याचे मित्र फिरण्यासाठी नायफड या ठिकाणी गेले होते. मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास नायफड येथे पोहोचल्यानंतर छोट्या तळ्यामध्ये राजेश व त्याचे 2 मित्र पोहण्यासाठी उतरले. त्यावेळी राजेश यांनी तळ्यामध्ये सूर मारला असता तो पाण्याच्या वर आला नाही. त्यामुळे मित्रांनी पाण्यात उतरून त्याला बाहेर काढले. त्यावेळी त्याच्या कपाळाला जखम झाल्याची बाब समोर आली आहे. पाण्यात सूर मारल्याने दगड डोक्याला लागल्याने गंभीर जखमी झाला होता. तातडीने त्याला चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेतून आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं. या प्रकरणी त्याचा भाऊ रोहिदास रामदास वरघट वय वर्ष 21 यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उभी असलेली मोटरसायकल लाथ मारून पाडल्याने त्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना कुरकुंडी तालुका खेड गावात घडली आहे. या प्रकरणी शरद विलास ढोरे वय वर्ष 37 राहणार कुरकुंडी तालुका खेड यांनी महाळुंगी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आकाश उर्फ गणेश दत्तू काळे राहणार कुरकुंडी तालुका खेड याला अटक केली आहे. हा प्रकार कुरकुंडी गावातील विठ्ठल मंदिराजवळ सायंकाळी 6:30 वाजता घडला. फिर्यादी यांनी नितीन गांधी यांच्या किराणा दुकानासमोर आपली मोटरसायकल उभी केली होती. आकाश काळे हा त्या ठिकाणी आला व त्याने मोटरसायकलला लाथ मारून ती खाली पाडली. हे पाहून फिर्यादी यांनी माझी मोटरसायकल का पाडली असे विचारले. या कारणावरून त्याने फिर्यादीच्या शर्टची कॉलर पकडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने कमरेला खोचलेला कोयता बाहेर काढून फिर्यादीच्या डाव्या खांद्यावर, पाठीवर आणि उजव्या बाजूस तसेच डाव्या हाताच्या तळहातावर वार करून गंभीर जखमी केले. पाईट पोलीस चौकीचे पोलीस व महाळुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करत आहेत. 1,500 रुपये मागितले असता ते देण्यास नकार दिल्याने दोघांनी कार्यालयात शिरून साहित्याची तोडफोड करण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चाकण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मनोज विनयकांत शर्मा वय वर्ष 28 राहणार आळंदी फाटा नाणेकरवाडी तालुका खेड आणि आशुतोष अर्जुन टिपाले वय वर्ष 22 राहणार बर्गेवस्ती कुरुळी तालुका खेड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अशोक पुरणसिंह रेबारी वय वर्ष 33 राहणार आंबेठाण चित्राई मळा चाकण यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार नाणेकरवाडी येथील रेबारी टेम्पो सर्व्हिस ट्रान्सपोर्ट कार्यालयात रविवारी सकाळी 8:30 वाजता घडला. वेताळे येथील विविध सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी DB बोंबले यांची निवड झाली, तर व्हाईस चेअरमनपदी माणिकराव शिंदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त खेड तालुक्यात पारंपरिक वाजंत्री स्पर्धा संपन्न झाल्या. यंदा क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरिराजगुरू यांच्या जयंतीनिमित्त 24 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील 100हून अधिक क्रांतिकारकांचे दुर्मिळ छायाचित्र व जीवनपट प्रदर्शन सोहळा राजगुरुनगरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगरच्या अध्यक्षपदी राजन जांभळे यांची निवड झाली. मावळते अध्यक्ष ॲडव्होकेट दत्ता रुके यांनी अध्यक्षपदाची सूत्रे राजन जांभळे यांच्याकडे सोपवली. सचिवपदी ॲडव्होकेट अक्षय पाटोळे यांची निवड करण्यात आली. हुतात्मा राजगुरू महाविद्यालय व साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती वाटप करण्यात येत असते. यंदाच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील 120 विद्यार्थ्यांना सुमारे 2,93,000हून अधिक रकमेच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. चासकमान धरण परिसरातील आदर्श गाव वेताळे या ठिकाणी मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आळंदी येथे श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्रीकृष्ण आणि माऊली जन्मोत्सव सोहळा गोकुळाष्टमी सप्ताह अंतर्गत विविध धार्मिक कार्यक्रमांनी मंगळवारपासून हरिनाम गजरात प्रारंभ झाला. यानिमित्त आळंदीत भाविकांना धार्मिक पर्वणी लाभणार आहे. मांजरेवाडी पिंपळ तालुका खेडेतील भीमा नदी पात्रातील पुलाचे पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा पूल धोकादायक ठरू लागला आहे. या पुलाची संबंधित विभागाने दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. 4 वर्षापूर्वी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांच्या फंडातून व ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून या पुलाचे काम करण्यात आले होते. मांजरेवाडी येथील काही शेतकऱ्यांची नदीपलीकडे शेती आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना यांचा फायदा झाला होता. मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे भीमा नदीला पूर आल्यामुळे या पुलाचा काही भाग वाहून गेला आहे. 8 दिवस या पुलावर पाणी असल्यामुळे पूल वाहतुकीस बंद होता. शेतकऱ्यांना शेतीची कामे ठप्प होऊन मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
तसेच शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याने शाळेपासून वंचित राहावे लागत होते. या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले की भीमा नदीवरून जाणाऱ्या पुलाचे निकृष्ट दर्जाचे झाले आहे. मुळातच नदीवरील पूल बांधण्यास जलसंपदा विभागाची परवानगी घेतली का? पंचायत समितीतील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने कुठला निधी वापरला? काम कुठे केले? काम कसे झाले हे सांगावे अशी मागणी देखील आमदार मोहिते यांनी केली आहे. करंजविहिरे लोकवस्तीत पूर्ण वाढ झालेला अजगर आढळला. आज मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8:15 वाजता पावके वस्तीमध्ये एक मोठा अजगर जातीचा साप आढळला. सर्पमित्राने घटनास्थळी येऊन अजगर मोठ्या शिताफीने पकडला. 2 वर्षात या भागातील ही चौथी घटना असल्याचे सर्परक्षक अतुल सवाखंडे यांनी सांगितले. अजगर निघण्याची घटना करंजविरामध्ये जवळजवळ 5वी ते 6वी आहे. स्थानिक सर्पमित्र भैरवनाथ विद्यालयाचे शिक्षक शिवेकर सर अधिक माहिती देत आहेत. आता करंजवे गावच्या दक्षिण दिशेला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लगत आणि पावके वस्तीच्या दरम्यानच्या दलदलयुक्त भागामध्ये रात्री 8:15च्या सुमारास दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी युवा कार्यकर्ते आकाशजी पावके गावाच्या दिशेने येत असताना एका कुठल्या तरी मोठ्या जातीच्या सापाची शेपूट त्यांच्या नजरेस आली आणि त्यांनी लगेच गावातील दक्ष सर्पमित्र प्रदीपजी तुळवे यांना फोन केला. प्रदीप त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात ठेवून स्थानिकांच्या मदतीनं त्यानं अजगर या जातीचा साप अगदी शिताफीनं व्यवस्थित पकडला. त्यावेळी ग्रामस्थ मंडळी, पोलीस पाटील सचिनजी मरगज, अजिंक्यजी मरगज, उमेशजी मरगज, आकाशजी पावके, प्रकाश पावके, समीरजी अशी बरीचशी गावातील ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती. साप पकडल्यानंतर मौजे करंजविहिरे तालुका खेड या गावामध्ये रात्री ग्रामस्थांना जो एक सर्प प्रजातीचा एक वन्यजीव दिसून आल्यानंतर त्यांनी ह्या भागामध्ये असणारे आपले सर्पमित्र रमेशजी तुळवे यांना संपर्क साधून तो साप जीवदान देण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडून मदत मागितली होती. त्या मदतीला त्यांनी प्रतिसाद देऊन या एवढ्या भल्या मोठ्या अजगराला पकडून वन विभागाला खूप शासकीय कार्यालये आणि ग्रामपंचायतीची माहिती जनतेला एका क्लिकवर मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने भारत ब्रॉडबँडने इंटरनेट सेवा सुरू होण्याचा मोठा गाजावाजा केलाय. मात्र 10 वर्षापासून सुरू असलेल्या फायबर केबलची कामे पूर्ण होऊनही ही इंटरनेट सेवा कार्यान्वित झाली नाही. यात मोठा अपहार करून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत याच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट पासून खेड पंचायत समितीसमोर कुंडलिक कोहिनकर यांनी आमरण उपोषणास सुरू केले आहे. या उपोषणाची दखल तालुक्यातील सामाजिक संस्थेच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घेऊन लेखी निवेदन देऊन जाहीर पाठिंबा दिला. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व प्रसारण विभागाने या योजनेसंदर्भात खोट्या आणि अनाकलनीय बोगस माहिती दिल्याचा आरोप उपोषणकर्ते कुंडलिक कोहिनकर यांनी केला आहे. जवळजवळ 34,000 कोटी जर खर्च झाला असेल तर आमच्या माहितीनुसार या सगळेचे सगळे पैसे हे भ्रष्टाचार रूपानं हे लाटण्याचं काम या शासनामध्ये असणाऱ्या लोकांनी केलं झालं आहे. आणि हा विषय हा राज्य शासन, केंद्र शासन आणि BBNL कंपनी या सर्वांच्या संबंधित विषय. मुळात शासनाने देशातल्या 2.5 लाख ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे ब्रॉडबँड सुविधा द्यायचं ठरवलं होतं. इंटरनेट कनेक्शन यामध्ये जे ऑप्टिकल फायबर नेटवर्किंगद्वारे जी सुविधा द्यायला पाहिजे होती ग्रामपंचायतींना ती आज तागात पोहोचली नाही. ते नेमकी कुठं अडलं आहे नेमकं आणि ह्या योजनेचं राज्य स्तरावरती कोण पाहत आहे, या योजनेच्या संदर्भातले असणारे कार्यालय कुठे आहे, या योजना कोणाच्या अंडर चालली जाते हे आजपर्यंत कुणालाही माहीत नाही. त्याचं कार्यालय अस्तित्वात नाही. ही योजनाच अस्तित्वात आहे की नाही असा मोठा प्रश्न पडलेला आहे. लोकसभा निवडणुकीत शिरूरची जागा महायुतीत अजित पवार गटाला सुटली. त्यात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना शिवसेनेतून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाली. त्यात त्यांचा पराभव झाला. यावेळी महायुतीचे नेते मला फारसं काही विचारत नाहीत असा नाराजीचा सूर त्यांच्यात दिसून आला. यातच जनसन्मान यात्रा राजगुरुनगरमध्ये आली होती तेव्हा देखील आढळराव यांची अनुपस्थिती त्याच नाराजीचा कारण आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
अजित पवारांची जनसन्मान यात्रा खेड आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघात देखील झाली. त्यावेळी देखील शिवाजीराव आढळराव पाटील अनुपस्थित असल्याने शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटात नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. महायुती तसेच महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघनिहाय सर्व्हे करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागवण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज काँग्रेस प्रदेश कार्यालयाकडे सादर केले आहेत. दौंड, बारामती, इंदापूर वगळता जिल्हा शाखेने 8 मतदारसंघांसाठी 21 जणांची नावे प्रदेश शाखेकडे पाठवली आहेत. पुणे शहर व पिंपरी चिंचवडमधील मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे. मावळ विधानसभा मतदारसंघातून 9 जणांनी अर्ज सादर केले आहेत. भोर, वेल्हा, मुळशी व पुरंदर या 2 विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार काँग्रेसचेच आहेत. तिथून अनुक्रमे संग्राम थोपटे व संजय जगताप अशी नावे आहेत. दौंड, इंदापूर व बारामती या 3 मतदारसंघासाठी एकही अर्ज नाही. जुन्नर, आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून अनुक्रमे सत्यशील शेरकर आणि यशवंत पाचंगे अशी नावे आली आहेत. खेड विधानसभेसाठी तालुकाध्यक्ष विजय डोळत, जिल्हा प्रवक्ते निलेश कड, चंद्रकांत गोरे यांची नावे समोर आली आहेत. पक्षाच्या आदेशाप्रमाणे प्रदेश शाखेत इच्छुकांनी सशुल्क उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. चाकण परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी चाकण वाहतूक शाखेच्या नूतन अधिकाऱ्यांची भेट घेऊन चाकणमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने चर्चा केली. मला निघताच आहे ना रिक्षामुळे आणि ते तिथंच सीटं मारतात. पण आज एवढ्या 1 महिन्याभरामध्ये एवढा त्रास वाईट झालाय ना की नाही का रोडला यायची सदैव इच्छा नाही. मग ह्याच्यापूर्वी त्रास झाला त्यापेक्षा आता जास्त झालाय. ऐका ना, म्हणजे कशामुळे माहिती का, जो म्हणजे आता आम्ही स्वतः बॅच होल्डर असताना ज्याच्याकडे काहीच नाही असे ना आमच्या लेवलनी चालतात. म्हणजे आमचं एक म्हणणं आहे की बाबा लायसन बॅच असो, कमीत कमी लायसन तरी आता मग इथं आपण इथं काय करत आता हे येणार रोड आहे, ही जिग्स आहे, ही जिग्स आहे, हा जिग्स आहे, हा जिग्स आहे. म्हणजे त्या 1 मिनिटामध्ये हा माणूस इकडनं इकडे जाऊ शकतो, इकडे जाऊ शकतो, इकडे जाऊ शकतो. चाकणमधील वाहतूक कोंडी व उड्डाणपूल यांच्या संदर्भात काही माजी सैनिकांनी पुढाकार घेऊन माहिती अधिकारात माहिती घेण्याचा प्रयत्न केलाय. याबाबत माजी सैनिक साहेबराव जाधव यांनी काय सांगितले पाहूया. जय हिंद. मी माजी सैनिक साहेबराव नारायण जाधव, राहणार वाकी बुद्रुक. आज आपण या ठिकाणी चाकण आंबेठाण चौकाच्या शेजारी उभे आहोत. तुम्ही सर्व पाहतात की कशा पद्धतीनं या रोडवर ट्रॅफिक जमलेलं आहे आणि या ब्रिज आपल्या जगातील सध्याच्या जगातील 8वं आश्चर्य म्हणायला काही हरकत नाही. कारण 7 आश्चर्य सर्वांना माहितीच आहे आणि 8वं आश्चर्य म्हणजे चाकण चौकातील 2 ब्रिज, एक आंबेठाण चौकातील ब्रिज आणि दुसरा तळेगाव चौकातील ब्रिज. हे दोनही ब्रिज, तळेगाव चौकातला ब्रिज मागे उडून आपल्या मेदनकरवाडीमध्ये गेला आणि दुसरा जो ब्रिज आहे तो उड्डाणपूल कुठे गेलाय, रोकल चौकामध्ये. म्हणजे थोडक्यात ही सगळी घटना होत असताना अशी अचानक तर घडलेली नाहीये, सर्वांना कल्पना आहे. आणि मग याचंच कुतूहल मनात जागा झालं आणि मग मी एक माहितीचा अधिकार म्हणून नॅशनल हायवे अथॉरिटीला एक माहितीच्या अधिकाराखाली पत्र दिलं. त्या पत्रामध्ये 7 महिन्यापूर्वी NHAIने असं उत्तर दिलं की हा जो ब्रिजचा कामाचा जो विषय आहे हा संपूर्णपणे PWD या विभागाने केलेला आहे आणि PWD विभाग सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येतो. मग या सगळ्या गोष्टी घडत असताना स्थानिक नेतृत्व असेल, मग ते सत्तेतलं असू दे किंवा विरोधातलं असू दे, कोणीही काही बोललेलं नाही. हे म्हणजे खूप मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. आणि या घोटाळ्यामुळे आता घोटाळाच म्हणावा लागेल, कारण त्याची चौकशी करत असताना आपण ज्यावेळेस माहिती मागवतो त्यावेळेस माहिती दिली जात नाही आणि तिची अपुरी माहिती दिली जाते किंवा पूर्ण माहिती दिली जात नाही, सारवासारव केली जाते. याचा अर्थ हे नक्कीच ब्रिज हे आंबेठाण चौकात आणि तळेगाव चौकात व्हायला पाहिजे होते, परंतु तसं घडलं नाही. आणि याच्यामुळेच काय झालं, अनेकांचं ऍक्सिडेंट झाले, शेकडो ऍक्सिडेंट झाले. आणि हे ऍक्सिडेंट झाल्यानंतर सगळ्यांना वाटलं की आमच्या मुलाचा अपघात झाला, माझ्या पतीचा अपघात झाला.
आणि आपल्या किती शेकडो महिलांचे कुंकू पुसले गेले, परंतु मला वाटतं की हे अपघात नाही, हे घात घडवले गेलेत आणि ते जाणून बुजून घडवले गेलेत आणि केवळ काही लोकांच्या केवळ लालची प्रवृत्तीमुळे ह्या गोष्टी घडल्या. त्या घटना वाईट घडत असतील उड्डाण पूल उडून जाण्याच्या, तर याच्यापेक्षा दुर्दैव काहीच असू शकत नाही असं मला वाटतं. मग याच्यावर जनतेनं विचार करा की काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.